आज महाविकास आघाडीची बैठक। मुंबईतल्या 6 ते 7 जागांवरील तिढा सोडवण्याचा निर्धार। मेरिटनुसार होणार जागा वाटप। सप्टेंबर अखेरपर्यंत महायुतीचं जागा वाटप पूर्ण करण्यासाठी हालचाली। वादग्रस्त जागांचा अंतिम निर्णय अमित शहा घेणार। शिंदे फडणवीस अजितदादांची आज चर्चा। अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत 70 पेक्षा अधिक जागा मागणार। एकाही विद्यमान आमदारांचं तिकीट कापणार नाही, अजित पवारांची ग्वाही। राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड, अनिल बोंडेंविरोधात काँग्रेस आक्रमक। आज राज्यभर आंदोलनं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचाही पाठिंबा। तिसऱ्या आघाडीसाठी आज छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांची बैठक। एमआयएमला नो एंट्री, कडूंनी आधीच केलं स्पष्ट। एक देश एक निवडणूक विधेयक आगामी हिवाळी अधिवेशनात मांडणार। सर्व पक्षांची सहमती मिळवण्याची केंद्रासमोर अग्निपरीक्षा। राजनाथ, मेघवाल आणि रिजिजू साधणार विरोधकांशी संवाद। मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हिरवा कंदील, सूत्रांची माहिती। भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ मधून अडीअडचणीला काढता येणार 1 लाख रुपये। केंद्रीय कामगार मंत्रालयाचा निर्णय। मुंबई रेवदंडा रोरो सेवा सुरू होणार। मुंबई रेवदंडा अंदर अवघ्या 2 तासांवर जेट्टी उभारण्यासाठी 175 कोटींचा निधी मंजूर। कर्णकर्कश लाऊडस्पीकर आणि लेझर जर गणेशोत्सवात धोकादायक तर ईदसाठी देखील हानिकारकच। ईद मिरवणुकीत लेझर बंदीची याचिका हायकोर्टाकडून निकाली। राज्यात मान्सून पुन्हा ऍक्टिव्ह। शनिवारपासून राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा। विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट। तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंवरून मुख्यमंत्री चंद्राबाबूंचा गंभीर आरोप। पवित्र लाडवात शुद्ध तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर। वायएसआर काँग्रेसवर शरसंधान। अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात तब्बल 0.5% कपात। शेअर मार्केटवर परिणामाची शक्यता। तब्बल 4 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निर्णय। युक्रेनकडून रशियाच्या सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र डेपोवर भीषण हल्ला। शेकडो अत्याधुनिक क्षेपणास्त्र नष्ट। स्फोटांमुळे 2.8 रिश्टर स्केलचा भूकंप। लेबनॉनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये स्फोट। शेकडो वॉकी टॉकींच्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू तर 100 जण जखमी। संयुक्त राष्ट्रात इस्रायल विरोधातला प्रस्ताव बहुमतानं मंजूर। भारत मतदानाला अनुपस्थित। पॅलेस्टाईनच्या भूमीवर इस्रायली कब्जा विरोधातला प्रस्ताव। हिंदू जनजागरण पाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही बांगलादेशसोबत क्रिकेट खेळण्यावर प्रश्नचिन्ह। हिंदूंवर अत्याचार होत असताना क्रिकेट सामने कशासाठी? आदित्य ठाकरेंचा सवाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।